श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, स्वामी म्हणतात आजचा दिवस तुझ्या जीवनाचा नवा अध्याय लिहिणार आहे. स्वामी तुझ्या आयुष्यात प्रचंड बदल घडवणार आहेत. तुला ज्या वेदना झाल्या, ज्या अडथळ्यांना तू धैर्याने सामोरे गेलास, त्या सर्व गोष्टी आता नष्ट होणार आहेत. स्वामी म्हणतात बाळा, तू काहीच काळजी करू नकोस. माझ्या ओठांवर तुझे नाव आलं म्हणजेच तुझ्या घरात इतका आनंद पसरेल की ते तुला अकल्पनीय वाटेल. तुझ्या दारात एक अद्भुत शक्ती उभी आहे. 3 तासातच तुला अशी आनंदाची बातमी मिळणार आहे की तुझे मन प्रचंड सुखावेल, चेहरा पूर्णपणे सकारात्मकतेने भरेल. ही बातमी फक्त पैशासंबंधीची नसेल. ही बातमी तुझ्या अंतःकरणातून जे तुला हवे आहे त्या समाधानाची आहे. काही लोकांना त्यांच्या हरवलेल्या नात्यांची पुन्हा भेट होईल, काहींना त्यांच्या कामाचे चांगले फळ मिळेल, तर काहींना कल्पनेत नव्हती अशी शुभ वार्ता मिळेल. बाळा, तुझे घर जे नकारात्मकतेने भरले होते तिथे आता सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होईल. घरातील टोकाचे वादविवाद, प्रचंड तणाव व अस्थिरता होती ती आता नष्ट होणार आहे आणि प्रेमाने तुमचे घर मन भरून जाणार आहे. जी गोष्ट तुला हवी होती आणि माझ्याकडे धावा करत होतास आणि सांगत होतास ही गोष्ट माझ्या जीवनात घडू दे, ते आज तुला मिळणार आहे. आज वेळ आहे तुला तुझ्या चांगल्या कर्माची फळे देण्याची. स्वामी म्हणतात तुझे प्रत्येक दुःख मला माहीत आहे. जेव्हा तू रात्रभर रडत होतास, दुःखी होतास, तेव्हा मी तुझ्या बाजूलाच उभा होतो. आज तुझ्या प्रतीक्षेचा शेवटचा दिवस आहे, तसेच तुझ्या संकटाचाही शेवटचा दिवस आहे. कधीकधी जीवन आपल्याला खूपच अवघड, जड आणि त्रासदायक वाटते. असे वाटते की सर्व काही थांबलं आहे. आपण प्रचंड मेहनत करतोय पण फळ मिळत नाही. मेहनत आपण प्रचंड घेतो पण यश दूर पळत जात आहे. अशा वेळेस माणूस अतिशय अडचणीत सापडतो, त्याचे मन अस्थिर होतं. स्वामी म्हणतात बाळा, अंधार कितीही वाटला तरी सूर्य उगवतोच. आज तुझ्या आयुष्यात एक अकल्पनीय सुखाचे सूर्यासारखे दार उघडणार आहे. त्यातून तुला अशी बातमी येईल की आश्चर्याने आणि आनंदाने तुमचे मन भरून जाईल. आणि हीच गोड बातमी, आनंद, उल्हास तुला सांगेल की देव तुझ्या सोबत आहे. तुला जास्त काही अवघड काम करायचे नाही. फक्त एक अतिशय प्रभावशाली मंत्र म्हणायचा आहे, त्याचा जप करायचा आहे आणि मग बघ तुझ्या आयुष्यात कसा चमत्कार होतो ते. तुझे जीवन एखाद्या जादूच्या कांडीप्रमाणे बदलेल. या मंत्राच्या जपाला तुमच्याकडे वेळ नसेल तर मोबाईलवर लावून सोडून द्या, तरीही स्वामी आपल्याला प्रसन्न होतात. ज्या लोकांनी तुझा अपमान केला, तुला तुच्छ लेखले, तुला कमी लेखले, हसले, तेच लोक आता तुला प्रचंड महत्त्व देतील, तुला मानसन्मान देतील. स्वामी म्हणतात ज्यांनी आपल्या स्वतःमध्ये स्थिरता ठेवली, संयम ठेवला, तर तुझ्या इच्छा स्वामी पूर्ण करणारच आहेत. आणि म्हणूनच देवाची कृपा तुला प्रचंड मिळणार आहे. त्यातूनच तुझे जीवन घडणार आहे. विश्वास ठेव स्वतःवर, आपल्या कर्मावर आणि स्वामी समर्थांच्या कृपेवर. आज खूपच काहीतरी मोठे होणार आहे. एखाद्या संदेशातून, एखाद्या भेटीतून, एखाद्या अनपेक्षित प्रसंगातून, पण जे काही होईल ते तुझ्यासाठी योग्यच असेल. स्वामी म्हणतात मी माझ्या भक्तांना कधी रिकाम्या हाताने पाठवत नाही. तर मंडळी, हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. मंडळी, चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे. मंडळी, हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील.
तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः. 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 ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः.
ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। 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 ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः।
ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः।